सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपण जात आहे मालखेड धरण. चला तर मग सुरुवात करूया प्रवासाला. मालखेड धरण जाण्यासाठी तुम्हाला चांदूर रेल्वे रोडनी जावं लागेल. भयानक अशा गर्द जंगलातून जावं लागेल. समोरच चांदूर रेल्वे पहिलेच तुम्हाला टर्न मारावं लागेल आणि या कच्च्या रस्त्याने उजवीकडे वळावं लागेल. सांभाळून चला, कच्चा रस्ता जरासा खराब असल्यामुळे गाडी व्यवस्थित आणि चांगली चालवा. रस्त्यामध्ये खड्डे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग हळूहळू घ्या गाडी. अशा प्रकारे ह्या रस्त्याने समोर गेल्यानंतर मला सीताफळाचं झाड दिसले इथे. मी ते सीताफळाचं झाड पाहिलं. मस्त सीताफळ लागली होती त्याला. तसे 4-5 तोडून पण घेतले. चला म्हटलं पिकल घरी. असंच आल्या आल्या मला समोरच लांडोर दिसली. जंगलात गायब झाली. अशा प्रकारे आपण मालखेड डॅमच्या पार्किंगला पोहोचलो. ही आहे पार्किंग. समोर तुम्हाला दिसत असेल गाडी वगैरे लागलेली. आलो पार्किंगला. त्या पार्किंगला गाडी लावायचे 30 रुपये 2 व्हीलरचे आणि 4 व्हीलरचे 40 रुपये असं तिकीट होतं. हे पहा, श्रीकृष्णाजी सागर पर्यटन स्थळ. इथे प्रति व्यक्ती 60 रुपये तिकीट आहे प्रवेश. तर प्रत्येकी 60 रुपये तिकीट काढून आणि पार्किंगचा चार्ज देऊन मी आलो मध्ये पाहिलं. धरण चांगलंच मोठं होतं. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला मालखेड डॅम हा बेस्ट ऑप्शन आहे. पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. लहान मुलांसाठी सर्वांसाठी खेळण्यासाठी इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज वगैरे भरपूर असे गेम्स वगैरे आहेत. स्लाईड वगैरे सर्व काही आहे. हे पहा, मालखेड डॅम. अतिशय मस्त. समोरच तुम्हाला वॉटर पार्क स्विमिंग ट्रॅक असं बोर्ड दिसेल. इकडे तुम्ही खाली आत उतरल्यावरती तुम्हाला हे इकडे वॉटर पार्क आहे. हे वॉटर पार्क आणि इकडे कॅफे आहे, रेस्टॉरंट वगैरे. तुम्ही इथे काही नाश्ता वगैरे आईस्क्रीम वगैरे घेऊ शकता. हे बघा, तुम्हाला जर बोटिंग करायचे असेल तर तुम्हाला इथून तिकीट घ्यावे लागेल आणि बोटिंगसाठी तिकिटाशिवाय प्रवेश करू नये म्हणते. इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल. लहान मुलांसाठी इथे खेळण्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. माझी मुलगी मस्त जम्पिंग करत होती. तिला खूप आवडते जम्पिंग करणे. हे पहा मित्रांनो, तुम्ही बोटिंग सुद्धा करू शकता. भरपूर मोठं धरण आहे. ज्या लोकांना बोटिंग करायची इच्छा असेल त्यांनी मालखेड डॅम हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यांनी अवश्य भेट द्या या पर्यटन स्थळाला.
साईडलाच कॅफे आहे, तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता किंवा घरचं सुद्धा जेवण आणलेले तुम्ही तिथे करू शकता. माझ्याकडे चिवडा होता, ते मी खाली टाकला तर पहा किती मासळ्या जमल्या, छोट्या छोट्या मच्छ्या आहेत. हे पहा मित्रांनो, गार्डन आहे लहान मुलांसाठी, स्लाईड वगैरे भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. वा, मिनी ट्रेन आहे मित्रांनो. इथं तिकीट 40 रुपये, 2 राऊंड प्रत्येकी 40 रुपये तिकीट आहे मिनी टॉय ट्रेनचे. पण मी ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी ही ट्रेन बंद होती, कारण पाऊस झाल्यामुळे त्यांनी बंद ठेवली होती. साईडलाच एक टावर आहे मित्रांनो, या टावरवर चढताना सांभाळून चढा. लहान मुलांना टावरवर चढवू नये असं त्या बोर्डावर लिहिलेलं होतं. इथून वरतून पाहतो मित्रांनो कसा व्ह्यू दिसते तो. वाव, मस्त व्ह्यू दिसते मित्रांनो. तुम्ही या टावरवर चढून पाहू शकता. खेळणे वगैरे भरपूर आहेत लहान मुलांसाठी. मी ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी भरपूर पाऊस असल्यामुळं मला लवकर परतीचा मार्ग घ्यावा लागला, कारण रस्ता खराब असल्यामुळं. चला तर मित्रांनो, असा होते आपली आजची ट्रिप. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.